नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सायली कल्पनाची मनधरणी करत असते. तिला वाईट वाटत असतं पण ती चकार शब्द काढत नाही. थोडा आराम करू दे म्हणत कल्पना खोलीत निघून जाते. ती खोलीत जाऊन रडू लागते. स्वतःशीच म्हणते की सगळं पूर्वीसारखं झालं असतं तर मलाही आवडलं असतं. दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी गेलेल्या तन्वीला प्रतिमा थेटच विचारते की तिला मैपतचा कॉल का आला होता. हे नाव रविराज यांच्याकडून आश्रम केस संदर्भात तिने ऐकलं होतं. प्रतिमाने विचारलेला जाब ऐकून तन्वी गांगारून जाते. तिच्यातील हे संभाषण रविराजही ऐकतो आणि तो याविषयी विचारणा करतो. ती फोन आलेलाच नाही असं म्हणते. प्रतिमाला असं का वाटलं विचारण्यासाठी रविराज जेव्हा तिच्याकडे वळतो तेवढ्यात तन्वी फोनमधून मैपतचं नाव बदलून माही करते. माही या मैत्रिणीचा फोन आल्याचं ती प्रतिमा रविराजला सांगते. उलट ती प्रतिमालाच म्हणते की तिने डोळे तपासून घ्यावे. प्रतिमा जेव्हा फोन तपासायला मागते तेव्हा त्यांना माही असंच नाव दिसतं. रविराजलाही तन्वीची बाजू पटते. तेवढ्यात अश्विन तन्वीला घरी घेऊन जाण्यासाठी येतो. तर काही फाईल्स घरी विसरल्याने अर्जुन घरी लवकर परतलेला असतो. पण तो कामात इतका व्यग्र असतो की त्याला सायलीशी बोलायलाही वेळ नसतो. सायली शेवटी त्याला समोरासमोरच रोमॅन्टिक चिठ्ठी लिहिते. रोमॅन्स सुरू असताना चक्क कल्पना त्यांच्या खोलीत येते. पूर्णा आजीच्या औषधाबद्दल निरोप देऊन बाकी काही न बोलता ती निघून जाते. अश्विनसोबत गाडीत बसल्यानंतर मध्येच तन्वी मळमळत असल्याचं नाटक करते. त्यांच्या मागे मैपतचीही गाडी असते. तन्वी पाठोपाठ अश्विन गाडीतून उतरल्यानंतर मैपत त्याला हलका धक्का देतो. अश्विनला मोठी दुखापत होत नाही पण तो खाली पडतो आणि हाताला खरचटतं. मैपत गाडीतून उतरल्यावर अश्विनची माफी मागण्याचं नाटक करतो. तो त्याला मलमपट्टी करणार असल्याचंही म्हणतो. औषधोपचार केल्याशिवाय मैपत कुठेही जाणार नसल्याचे म्हणतो. तो अश्विनसमोर एवढी नाटकं करतो. त्याच्या मागोमाग तो सुभेदारांच्या घरापर्यंत पोचतो. त्याचा हा ड्रामा मधुभाऊंना घराबाहेर काढण्यासाठी असतो. तन्वी अश्विनला घरी घेऊन पोचते आणि लगेचच कांगावा करू सुरू करते. मैपतही तिथे पोचतो. अश्विन सर्वांना सांगतो की तो ठीक आहे. कोणीही पॅनिक होऊ नका. यावेळी प्रिया घडला प्रकार सर्वांना सांगते. मैपत अगदी गयावया करून म्हणतो की जे काही घडलं ते चुकून घडलं. गाडी चालवत असताना त्याचं लक्ष मोबाईलकडे गेलं आणि अपघात झाल्याचं तो सांगतो. अर्जुन भडकूनच म्हणतो की तू चुकून काही केलं नाहीयेस. तू जाणून बुजून केलं आहेस. तन्वी चक्क अर्जुनची बाजू घेते आणि त्याचा मुद्दाम बरोबर असल्याचं म्हणते. अर्जुन थेट मैपतची कॉलर पकडतो आणि म्हणतो की माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुला उभा चिरीन. तरीही मैपत एकच री ओढतो की त्याने काही मुद्दाम केलेलं नाही. त्यावेळी तन्वी मैपतला म्हणते की आश्रम केस जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत तुम्ही या ना त्या कारणाने या घरात येत राहणार आहात. साक्षीने हा खून केला नाहीये म्हणून मला तुमच्याविषयी सहानुभूती वाटायची. पण नंतर तुम्ही बाबांसोबत जे काही केलं त्यानंतर मला तुमचं तोंडही बघायचं नाही. सगळ्यांनी एवढं बोलूनही मैपत त्यांचा माफीड्रामा सोडत नाही. मैपत जाता जाता म्हणतो की त्याची चूक झाली. त्यानंतर डॉक्टर भाऊंच्या म्हणजेच अश्विनच्या बाबतीत असं परत होणार नाही. सायली त्याला थेट विचारते की म्हणजे दुसऱ्या कोणाला काहीतरी होईल अशी धमकी देत आहे का. मैपत तिला म्हणतो की वहिनी असं का करेन मी. नाहीतर तुम्हाला वाटेल की आश्रम केस संपेपर्यंत मी तुमच्या घरातील प्रत्येकाला काहीतरी करेन. असा गैरसमज होऊ देऊ नका. एक प्रकारे तो सुभेदारांना धमकीच देऊन जातो. मैपत गेल्यानंतर तन्वीचा ड्रामा सुरू होतो. मैपतने धमकी दिल्याचं ती म्हणते. पूर्णा आजी आणि कल्पनाही त्याच्या धमकीने घाबरून जातात. आश्रम केस संपेपर्यंत घरातील प्रत्येकाला काहीतरी होणार यावरून ते घाबरून जातात. त्यानंतर प्रिया थेट अर्जुन सायलीला म्हणते की तुम्हीच म्हणत होता ना की केस आणि आपलं घर या दोन्ही गोष्टी वेगळ्या राहिल्या पाहिजेत. मग राहिल्यात का त्या वेगळ्या. आज या केसमुळेच अश्विनचा अपघात झाला. मैपतसारखा माणूस घरी आला. अश्विन म्हणतो की मैपत काहीही करू शकणार नाही. कल्पना आणि पूर्णा आजीला असंच वाटतं की आश्रम केसमुळेच त्यांच्या घरातील अडचणी वाढल्या आहेत. दोघेही खूप भडकतात. कल्पना विचारते की अर्जुन आतापर्यंत इतक्या केस जिंकल्या आहेत. आताही काही केस सुरू असतील मग हीच केस कशी घरापर्यंत पोचली. त्यावर अर्जुन असे उत्तर देतो की कारण या केसमध्ये जिथे मर्डर झाला तिथे हजर असलेल्या काही माणसांशी आपला संबंध येतच राहणार. अर्जुनने मारलेला टोमणा समजून तन्वी लगेचच त्याची तक्रार अश्विनकडे करते. अश्विन त्यावर म्हणतो की त्याने तिचे नावही घेतलेले नाही. अर्जुन म्हणतो की तो जर मधुभाऊंबद्दल बोलत होता त्यांच्यात पुन्हा वाद सुरू होणार. तेवढ्यात कल्पना म्हणते की बस झालं. पण मला एवढंच माहिती आहे की तुमच्या या केसमुळे मैपत शिकरे आज या घराची पायरी चढला आहे. त्यात तुम्ही मधुभाऊंना इथे आणून ठेवलं आहे आणि त्यामुळे आपल्या घरातील धोका अधिक वाढला आहे. पूर्णा आजीही अर्जुनला तंबी देते की त्याच्या या केसमुळे घरातील कोणालाही काही झालेलं मी खपवून घेणार नाही. त्यावर प्रियाही देवाला प्रार्थना करण्याचा मेलोड्रामा करते.